बरं आता मला सांगा, या सगळ्या गप्पा झालेल्या आहेत, ही 2 बक्षिसं तुम्हाला आता आम्हाला भेट म्हणून माऊलीला द्यायची आहेत. पण जसं तुम्ही मगाशी म्हणालात की इतकं सगळं त्यांनी केलेलं आहे, तुम्ही कधी गाणं तरी गुणगुणलायत नाना या सगळ्या प्रवासात? बाथरूम सिंगर म्हणून मी प्रसिद्ध आहे स्वतः पुरता. हो, बाथरूम सिंगर. मग एखादा ऐकवा ना 2 ओळी. ते बाथरूम मग जाऊया का? त्याला शब्द मी काय वापरला, बाथरूम सिंगर. बरं बरं बरं. दिस इज नॉट द बाथरूम. शाळेतलं एखादी कविता आठवते तुम्हाला? नाही, एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. परतंत्र कार्य जे जे त्याच्या छंदा कदा न लागावे, जे स्वाधीन असे ते साधा यास्तव अवश्य भागावे. आता हे सांगा ना. स्पष्ट आहे. परतंत्र कार्य जे जे जी जी गोष्ट परतंत्र आहे, दुसऱ्यावरती अवलंबून असलेली असेल, त्याच्या छंदा कदा न लागावे. हे मिळावं ते असं काही लागू नये. जे स्वाधीन असे ते, जे आपल्याला मिळण्याची शक्यता आपल्या दृष्टीपथात असेल, साधा यास्तव अवश्य भागावे. अरे वा, किती छान. बरं आता तुम्ही काय माऊली एखादी कविता म्हणणार शाळेतली? श्रावण मासी हर्ष मानसी तिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येतील सरसर शिवरे, क्षणात विरुणी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोप उदय रेविलेला ते, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणीच. अरे वा 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 वा. चला, या नोटवर ही कविता म्हटली म्हणून ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी. आणि नाना, तुम्ही इतका छान संदेश जो काही आज आम्हाला दिलेला आहे, तर तुम्ही ही भेटवस्तू आजींना दे. मी देतो. पहिली भेटवस्तू कुठली दिली होती हो तेव्हा? नाही, प्रथा नव्हती. नव्हती ना? आज आहे. हो, बोलण्याची सुद्धा प्रथा नव्हती. हो, कळलं नाना, मला कळलं. हे घ्या. म्हणू नका. हे घ्या, ही नानांकडून भेटवस्तू तुमच्यासाठी. या नोटवर या गप्पा करत असताना एक आनंदाचा क्षण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. कारण लग्न 1944 मध्ये झालं, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्व काळामध्ये हे लग्न झालं. आणि त्यानंतर या अनेक वर्षांचा हा संसार, 73 वर्ष लग्नाला पूर्ण झालेली आहेत. आणि अशा वेळेला एक आनंदाचा क्षण सगळे मिळून आज आम्ही अनुभवणार आहोत. आपडी थापडी टुकुर टुकुर, मुसु मुसु रे मामा, आपडी थापडी गुटुर गुटुर, पोरा मामा. छान असा दुसरी भेट कोल्हापुरीचा साज आजीच्या गळ्यात घाला. इतके छान संस्कार घडवलेत सगळ्यांवर, आणि तुमच्या पिढीकडून हे संस्कार आम्ही घेऊन पुढे प्रवास करतो आहोत. असाच आशीर्वाद द्या. तुम्हाला आमच्या सगळ्यांकडून, झी मराठीकडून एक छोटीशी भेटवस्तू. तुम्ही हा योग जुळवून आणलात, खरोखर. आजींचा सन्मान करूया होम मिनिस्टरच्या प्रथेप्रमाणे. तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी देऊ. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.